सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज पण आता जाणार आहोत फिरायला घुमी आणि मी आता 8 ते 10 वर्षानंतर जाते. आणि लास्ट टाइम मी गेलेली माझ्या भावाच्या लग्नातला. तर आता मी खूप वर्षांनी फिरायला जाते आणि आय एम सो एक्साइटेड बिकॉज खूप टाइम मी फिरायला गेली नव्हती. सो पॅकिंग वगैरे पूर्ण झालेली आहे आणि मेन इम्पॉर्टंट आहे आम्ही जाणार आहे बाईकने. तर कशी जर्नी असेल काय असेल ते तुम्ही नक्कीच बघा. आणि माझा क्यूट सा स्वेटर आहे तो मी तुम्हाला दाखवते. आहे ना क्यूट? कशी वाटते मी नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा स्वेटर पण कसं वाटतंय तो मला सांगा. आय थिंक मी याच्यामध्ये जादू वाटते. तर आपण आता निघणार आहोत 5 मिनिटात. तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. तर इथे आम्ही निघालो देवाच्या पाया वगैरे पडून आणि जसं आम्ही सुखरूप जाते तसं देवाच्या कृपेने सुखरूप येऊ दे. आम्ही काय 5:30-6 पर्यंत पोहोचलो असतो. लोकेशन बघा ना व्हॉट्सअपला आणि मला पत्ता. तर इथे ही लोक प्लॅनिंग करत होते की कसं जायचं किंवा कुठे जायचंय, कारण का खूप लांबचा प्रवास आहे आणि तो पण बाईकने आहे. सो आम्ही इथे निघालोय. आणि आधी तर मला यायचं नव्हतं बिकॉज मला खूप कंटाळा येतो बाईकने किंवा ट्रॅव्हलिंग करायला. बट आता मला एक्साइटमेंट येते कारण का मला गाव खूप आवडतं. इथून आम्ही सरळ जाणार आहे खोपोलीला, कारण तिथून आम्हाला जवळ पडणार आहे. तिथे आम्ही आजच्या दिवस राहणार आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही मॉर्निंगला निघणार आहे. तर फायनली आम्ही खोपोलीला पोचलो आहे. आम्ही निघालेलो 2 ते 3 वाजेपर्यंत आणि आता 9 वाजेपर्यंत आम्ही इथे पोचलो आहे. आणि आम्ही पप्पांच्या फ्रेंड आहे त्यांच्या घरी आलो आहे. इथे येऊन खूपच थंडी वाजत होती. फॅन बंद होता पूर्ण. मी स्वेटर घातलेला तरीसुद्धा एवढी थंडी होती. तर आम्ही सगळे खूप थकलेलो आणि खूप भूक लागलेली आम्हाला. मला तर असं वाटते कधी जेवते आणि कधी झोपते, कारण का मी खूप थकलेली. इथे आमचं जेवण रेडी होतं आणि आम्ही आता फायनली जेवणार होतो, कारण का खूप कधीपासून भूक लागलेली आम्हाला. जेवण अतिशय सुंदर होतं, खूप छान होतं. मी ब्लॉग नाही घेऊ शकले त्याचा, कारण का मला खूप भूक लागलेली, त्याच्यामुळे मी फटाफट जेवली. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, डोंट स्किप आणि लाईक कमेंट नक्की करा. तर नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही 5 ते 6 वाजेपर्यंत उठलेलो. इथे लवकरच सकाळ होते आणि लवकरच जाग येते आणि झोप पण मला खूप छान लागलेली. ते रेडी होऊन आम्ही ते नाश्ता करत होतो. नाश्त्यामध्ये पोहे बनवले, ते सुद्धा छान बनवलेले. आणि चाय मी पित नाही, बट आज मी थोडासा पिला. तर आम्ही निघालो आता पुढचा प्रवास करायला. आधी आम्ही शेती बघायला जाणार आहे, कारण का मी आजपर्यंत बघितली नव्हती कडधान्याची शेती कशी असते. तर मी पोचले गावामध्ये आणि आता आम्ही इथे आलो शेती बघायला. आणि माझं स्वप्न होतं की गावाला जायचं, बट स्वतःच्या गावाला तर नाही, बट दुसऱ्यांच्या गावाला तर आले मी. आणि आम्ही कुठे आलो आहे? खोपोलीच्या पुढे आलो आहे. एक्झॅक्टली लोकेशन मला माहीत नाही, विचारावं लागेल, बट बघूया आपण. मी तर फर्स्ट टाईम बघते गाव वगैरे, शेती वगैरे नाही. आय एम सो एक्सायटेड बिकॉज मला आधीपासूनच शेती बघायची होती. इकडे नदीवरच सगळे कपडे वगैरे धुत आहेत आणि इकडे ब्लॉग कंटिन्यू करायला तर मी मागे राहील. कपडे धुत आहेत. मला असं खूप आवडतं नदी वगैरे, त्या नदीतले मासे. आय लव इट. बघूया आपण शेती वगैरे कशी काय. हे बघा, हे सगळं आहे. आता बघूया ह्यांची शेती कुठली आहे. मस्त आहे शेत. फर्स्ट टाइम बघते मी हे सगळं. आणि मूग आणि हे ना मटकी आणि आपले ते मसूर पण लावले. सगळ्याच आहे म्हणजे कडधान्य. चला निघूया. शेती बघून आम्ही निघालेलो, कारण का खूप लांबचा प्रवास आहे. तर हे दोघं एकदम फॉगमध्ये होते आणि ह्यांना बघून मला हे गाणं आठवत होतं. यू ही कट जाएगा ये सफर साथ चलने से. इथे दुपारपर्यंत आम्ही पोचलो महडच्या गणपती बाप्पाच्या मंदिराकडे. आणि बाहेर तर मी प्रॉपर तुम्हाला दाखवू शकते, बट आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी आतमधली शूटिंग नाही केली. इथून आपली रांग सुरू होते आणि तुम्ही बाहेरून दर्शन करू शकता. इकडून निघून आम्ही थोडासा नाश्ता केला, कारण का खूप लांबचा प्रवास आहे. सो आधीच खाऊन घेतला आम्ही. आत्ता आम्ही जाणार आहे लोणावळ्याला.
मीन्स मी हे फक्त ऐकलं होतं टी व्हीमध्ये किंवा कुठे गाण्यामध्ये, बट रिअलमध्ये कधी गेली नव्हती, कारण का माझं गावच नाही. सो माझं त्या साईडला जाणंच होत नाही, म्हणजे कोणाचंच जाणं होत नाही. सो आज फायनली आम्ही जाऊ आणि आज मी बघणार आहे. आता मी आले लोणावळ्याला आणि ह्याचा इकडचा फेमस पेरू सॉरी खंडाळ्याला, आणि हा आहे खंडाळ्याचा ब्रिज. एक नंबर व्ह्यू आहे. आम्ही घाटावरून चढत चढत बाईकवरून आलो, त्याच्यामुळे जास्त फोन मी यूज नाही करू शकले. 1 मिनिट माकडे दाखवते तुम्हाला. मला भीती वाटते, फोन नको घेऊ दे हातातून म्हणून. मम्मा मम्मा तर हे 2 माकड आहेत. हे बघ, या तुम्ही पण पेरू खायला. तर आत्ता मी पोचलो देऊ गावातल्या तुकाराम महाराजांच्या विठ्ठल आणि रखुमाईच्या स्वयंभू मंदिरात, आणि ते खूपच जास्त गर्दी होती. 1 ते 2 तास लागत होते, त्याच्यामुळे आम्हाला निघायला लागत होतं, कारण का आमचा खूप लांबचा प्रवास होता. रात्र जायला 1 ते 2 वाजले असते, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन करून निघालो, कारण खूप लेट होत होता. आता तुम्ही इथून बघू शकतात, ह्या जागेवरून संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा इथूनच दर्शन घ्या. व्लॉग नक्की कंटिन्यू करा, कारण अजून खूप काय काय पुढे बघायला भेटेल. तर हे आहे तुकाराम महाराजांचं देऊ गावातलं वैकुंठवास. इथे तुम्ही बघू शकतात, इथे शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना नजराणा द्यायला आले होते, पण ते नजराणा तुकाराम महाराजांसाठी माती समान होते. तर ही भिंत खूप कमी लोकांना माहिती असेल. असं लोक बोलतात की ही भिंत श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी चालवली होती. तर चांगदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ही भिंत चालवलेली. आणि मी दर्शन करता करता अर्ध्या झोपेत होती. माझं तोंड बघू शकतात तुम्ही, कारण का मला खूप झोप येत होती आणि मला बाईकवर खूप झोप येते. एवढी झोप येते की मी कंट्रोलसुद्धा नाही करू शकत. नंतर आम्ही पुन्हा निघालो, बट रस्त्यामध्ये जाताना आम्हाला खूप भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही इडली खाल्लेली. त्याच्यानंतर आम्ही पोचलो हॉटेल दुर्गा लंच होम ह्या हॉटेलमध्ये, आणि आम्ही घेतलेली 2 थाली आणि आम्ही ते जेवलो होतो, बट आम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट नाही भेटली, त्याच्यामुळे आम्ही दुसरं कुठेतरी बघत होतो. आणि आम्हाला इथून जायचं होतं 50 किलोमीटर लांब, फ्रेंडच्या घरी, दादाच्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं. सो आम्ही पुन्हा ट्रॅव्हलिंग केली होती. ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही बघत होतो की काय असं असू दे की जेणेकरून टेस्टी असू दे, टेस्टची म्हणजे तोंडाच्या टेस्टची वाट लागलेली. बट हायवे होता, त्याच्यामुळे कुठेच काय दिसत नव्हतं. बट लास्टला आम्हाला एक शॉप दिसलं, तिथे आम्ही राईस घेतलेला आणि त्यासोबत नूडल्स घेतलेले, पण तिथेसुद्धा काडीची टेस्ट नव्हती आणि खूप जास्त तिखट बनवून ठेवलेलं, त्याच्यामुळे आमचं पोटसुद्धा खराब झालेलं. तर हा आहे पार्ट 1. पार्ट 2मध्ये नक्कीच पुन्हा भेटू. बाय बाय.